अमेरिकेच्या न्यूयॉर्क सिटीमध्ये RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांच्या एका कार्यक्रमावरून तिथे वाद सुरू आहे. न्यूयॉर्क शहरातील लोकांकडून या कार्यक्रमाचा प्रचंड मोठा विरोध होतोय व ते गांधींच्या हत्येत सहभागी असलेल्या RSSवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. याचे पडसाद आता थेट भारतात उमटायला लागलेत. एका बाजूला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी RSSला या जगातील सगळ्यात मोठी सांस्कृतिक आणि स्वयंसेवी संघटना मानलंय, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून RSSवर बंदी घालण्याची मागणी गेली अनेक दशक सतत केली जाते. परंतु स्वतंत्र भारताच्या इतिहासात RSSवर 3 वेळा अधिकृतपणे बंदी घालण्यात आली होती, ही बाब बऱ्याच लोकांना माहीत नाही. ती बंदी कधी आणि का घालण्यात आली? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापासून ते इंदिरा गांधींपर्यंत कोणी कोणी ही बंदी घातली? संघावर बंदी घालणं म्हणजे नेमकं काय असतं आणि नंतर ही बंदी उठवण्याची कोणती कारणं दिली गेली? आज RSS वर घालण्यात आलेल्या 3ही बंदींचा संपूर्ण इतिहास सोप्या भाषेत समजून घेऊयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. संघावरच्या बंदीचा इतिहास जाणून घेण्याआधी हे समजून घेणं गरजेचं आहे की एखाद्या संघटनेवर बंदी घालणं म्हणजे नेमकं काय असतं. जेव्हा सरकार कायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार किंवा तत्कालीन कायद्यानुसार एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संस्था अनलॉफुल असोसिएशन घोषित करतं, तेव्हा त्या संघटनेच्या सर्व दैनंदिन शाखा, शिबिर, सभा आणि जाहीर कार्यक्रमांवर बंदी आणली जाते. संघटनेची मुख्य कार्यालय, शाखा कार्यालय ही सील केली जातात. संघटनेची सर्व बँक खाती, निधी आणि मालमत्ता गोठवली जाते, फ्रीज केली जाते. संघटनेच्या प्रमुख नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि संशयित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जातं किंवा तुरुंगात टाकलं जातं. संघटनेचा गणवेश, त्यांचा झेंडा आणि संघटनेची चिन्ह हे सार्वजनिक ठिकाणी वापरण्यावर बंदी येते. म्हणजेच कागदोपत्री ती संघटना पूर्णपणे अस्तित्वात नसून तिची कोणतीही हालचाल हा गुन्हा मानला जातो. आता बोलूया आपल्या मूळ विषयाबाबत. RSS वर पहिली बंदी ही 4 फेब्रुवारी 1948 रोजी घातली गेली, तर 12 जुलै 1949 रोजी ती उठवली देखील गेली. 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या झाडून हत्या केली होती. नथुराम गोडसेचा भूतकाळ हा RSSशी जोडलेला होता, त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली. तत्कालीन सरकारने देशात हिंसाचार पसरू नये आणि द्वेषपूर्ण वातावरण निर्माण होऊ नये या कारणास्तव 4 फेब्रुवारी 1948 रोजी संघावर पहिली बंदी घातली. तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्यासह हजारो स्वयंसेवकांना अटक करण्यात आली होती. गांधीजींच्या हत्येच्या तपासात आणि न्यायालयीन प्रक्रियेत गांधीजींच्या हत्येच्या कटात RSSचा थेट सहभाग असल्याचे कोणतेही सबळ पुरावे न्यायालयाला मिळाले नाहीत किंवा ते तत्कालीन सरकारने न्यायालयासमोर सादर केले नाहीत. त्याच वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघाला काही अटींवर बंदी उठवली होती. संघाकडे स्वतःची लिखित राज्यघटना असावी. संघाने प्रत्यक्ष राजकारणात भाग न घेता केवळ सांस्कृतिक व सामाजिक संघटना म्हणून काम करावं. संघाने अंतर्गत रचनेत लोकशाही मूल्यांचा स्वीकार करावा आणि भारताच्या राष्ट्रध्वजाला सर्वोच्च मानले जावे. त्यानंतर 16 महिन्यांनी म्हणजेच 12 जुलै 1949 रोजी संघावरील पहिली बंदी मागे घेण्यात आली. 25 जून 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी म्हणजेच इमर्जन्सी घोषित केली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनात RSSच्या कार्यकर्त्यांनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला होता. सरकार विरोधी आंदोलन दडपण्यासाठी इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतच RSS, जमाते इस्लामी, आनंद मार्ग यांसारख्या अनेक धार्मिक आणि सामाजिक संघटनांवर बंदी घातली. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह लाखो कार्यकर्त्यांना मिसा या कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आलं होतं. ही होती RSS वरील दुसरी बंदी. आणीबाणीच्या काळात RSSने अंडरग्राऊंड राहून मोठं आंदोलन चालवलं. 1977 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर केल्या, तेव्हा नव्याने सत्तेवर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने मार्च 1977 मध्ये RSS आणि इतर सर्व संघटनांवरील बंदी उठवली. या आंदोलनामुळे संघाला राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी मान्यता मिळाली. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाचा कारसेवकांकडून पाडण्यात आला. या घटनेनंतर संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर धार्मिक दंगली उसळल्या.
या घटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी संबंधित विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचा समावेश होता किंवा त्यात जबाबदार असल्याचा आरोप करत नरसिंह राव यांच्या केंद्र सरकारने 10 डिसेंबर 1992 रोजी RSS वर तिसऱ्यांदा बंदी घातली. कोणत्याही संघटनेवर बंदी लादल्यानंतर ती बंदी योग्य आहे की नाही हे तपासण्यासाठी बॅन ट्रायब्युनल स्थापन केले जाते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती PK बहारी यांच्या नेतृत्वाखालील लवादाकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. लवादाने सरकारला विचारले की बाबरी मस्जिद पाडण्यात RSSचा एक संस्था म्हणून थेट सहभाग होता हे सिद्ध करणारे कोणते पुरावे आहेत. सरकार पुरेसे आणि ठोस पुरावे न्यायाधिकरणासमोर मांडू शकले नाहीत. न्यायमूर्ती बहारी लवादाने घोषित केलं की संघावरील बंदी ही बेकायदेशीर आणि अयोग्य आहे. त्यामुळे अवघ्या 6 महिन्यांच्या आत म्हणजेच जून 1993 मध्ये केंद्र सरकारला RSS वरील बंदी मागे घ्यावी लागली. या तीनही बंदींचा RSSच्या इतिहासावर आणि वाढीवर काय परिणाम झाला हे पाहणं देखील महत्वाचं आहे. 1948च्या बंदीनंतर संघाला आपली औपचारिक राज्यघटना तयार करावी लागली. त्याआधी संघाचे कोणतेही लिखित संविधान नव्हते. 1948च्या अनुभवानंतर संघाने आपल्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारं एक राजकीय मंच म्हणून भारतीय जनसंघ याच्या स्थापनेला पाठिंबा दिला, जो पुढे जाऊन भारतीय जनता पक्ष BJP बनला. प्रत्येक बंदीनंतर संघाची सहानुभूती आणि कार्यकर्त्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढल्याचे इतिहासकार सांगतात. आणीबाणीच्या काळात तर डावे, समाजवादी आणि संघाचे लोक एकत्र तुरुंगात राहिल्यामुळे संघाची राजकीय अस्पृश्यता संपली. RSS वर आजवर 3 वेळा बंदी घालण्यात आली, 1948, 1975 आणि 1992. प्रत्येक वेळी न्यायालयीन प्रक्रिया, पुरेशा पुराव्यांचा अभाव किंवा राजकीय परिस्थिती बदलल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली. आजही राजकीय मंचांवरून RSS वर बंदी घालण्याची मागणी अधूनमधून केली जाते. परंतु भारतीय राज्यघटनेनुसार पुराव्यांशिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणत्याही मोठ्या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालणं शक्य नसतं. यावरून काँग्रेसलाही टार्गेट केलं गेलं. काही राजकीय विश्लेषकांच्या व इतिहासकारांच्या मते RSSला मोठं करण्यात काँग्रेसचाच हात आहे. काँग्रेसनेच संघावर पूर्णपणे बंदी घालण्यासाठीचे योग्य ते प्रयत्न केलेच नाहीत. आजही RSS भारतीय कायद्यानुसार नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर संघटना नाही. भारतात 50 ते 60 वर्ष काँग्रेसची सरकार होती. मग एवढ्या मोठ्या कार्यकाळात काँग्रेसने संघाला नोंदणी करण्यासाठी का सांगितलं नाही? जोपर्यंत कायद्यानुसार नोंदणी होत नाही म्हणजे रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत संघावरची बंदी कायम राहील असं संघाला का बजावलं नाही? यामुळे आज जर संघ काही बेकायदेशीर कामं करत असेल तर त्याला काँग्रेसही तितकीच जबाबदार नाही का, असा प्रश्न आता लोकांमधूनच विचारला जात आहे.